बऱ्याच दिवसाचं विद्यार्थी ज्या गोष्टीची वाट पाहत होते, अंतिमतः ती गोष्ट घडली. म्हणजे महाराष्ट्रातील जवळ-जवळ सगळ्याच एक्झाम ज्या आहेत, त्या एम-पी-एस-सीकडे शिफ्ट झालेल्या आहेत आणि त्या संदर्भातला हा भरती प्रक्रियेचा जो नवीन जे-आर आलेला आहे आणि ह्या जे-आरमध्ये आपण बघणार आहे, नेमकी कोणकोणती पदं एम-पी-एस-सीकडे गेली, कोणकोणती पदं नव्यानं तयार झाली, कोणकोणती पदं या ठिकाणी रद्द करण्यात आली अर्थात मृत करण्यात आली आणि कोणती पदं एम-पी-एस-सीच्या कक्षेच्या बाहेर ठेवण्यात आली. या समस्त गोष्टीची चर्चा जो आलेला हा जो प्रचंड मोठा जे-आर आहे त्याला मी शॉर्टकटमध्ये करून तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगतो. एकदम नीटनीट काय का का तर फ्युचर प्लॅनिंगसाठी हा जे-आर तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. म्हणून याला व्यवस्थितरित्या ऐका. तर टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला सांगतो. अजिबात गडबड करू नका, अजिबात याला बोर होऊ नका. बरंच गडी तुम्हाला सांगतो काल परवापासून युट्यूबला येऊन तलाट्याची पोलखोल, जे-आर खोटे, अमके फलाने असे व्हिडिओ टाकलेले होते. इव्हन आपल्या अकॅडमीने एक लेक्चर टाकलं होतं की तलाठी भरती एम-पी-एस-सी कडे जाणार. त्यावरती खाली कमेंट केल्या की हे जे-आर फेक आहे तेवढे कळणार. परंतु अंत्यतः गव्हर्नमेंटचा निर्णय झाला आणि हा निर्णय नेमका काय तो तुम्हाला मी व्यवस्थितरित्या समजून सांगतो. बघा, तर पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाचा हा जो जे-आर आहे, तर या जे-आर मध्ये भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा या संदर्भातला जे-आर आहे. हा जे-आर क्रमांक आहे. बरोबर आहे. आता काय जणाला खास सुटली जे-आर क्रमांक अमक फलाना फिस्ताना, म्हणून हा जे-आर क्रमांक आहे तो लक्षात घ्या. तदनंतर जर आपण पाहायचं झालं तर पुढं हा विषय जर पाहायचा झाला तर या जे-आरच्या मध्ये जर पुढच्या टप्प्यामध्ये आपण पाहायचं की सुधारणा नेमक्या काय झाल्या बघा व्यवस्थित. हा जे-आर काय आहे? हा जे-आर म्हणजे ऍक्च्युअली वॅकन्सी ऍडव्हर्टाइजमेंट नाही, तर भरती प्रक्रियेत जो स्ट्रक्चरल रिफॉर्म झालेला आहे त्या संदर्भातला आहे. हा जे-आर काढण्याचा प्रमुख उद्देश गव्हर्नमेंटचा काय आहे बघा, तर भरती प्रक्रिया एकसंध, सुलभ, परिणामकारक, पारदर्शक आणि कालबद्ध करणं जेणेकरून विकसित महाराष्ट्र 2047 हे स्वप्न आपलं पूर्ण होईल, असा हा जे-आरचा उद्देश आहे. आता जे-आर मध्ये जर आपण काय सांगितलं की हा जे-आर का आणला, पहिलं बघा, विविध भागात समान पदासाठी स्वतंत्र सेवा प्रवेश नियम, वेगळे अभ्यासक्रम, स्वतंत्र परीक्षा शुल्क ह्यामुळं उमेदवाराची मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक ताण यायचं. म्हणजे अगोदर काय व्हायचं आपल्याला माहितच आहे की एखादं पद आहे त्या पदाचा अभ्यासक्रम सगळ्याचा सारखाच पण फॉर्म वेगवेगळं सुटायचं. आता असं भरपूर एक्झामसाठी आपण पाहिलं, नगर परिषद तलाठी विशेष अभ्यासक्रमात काय बदल नाही, पण तरी पण काय परीक्षा वेगळी, फी वेगळी, मग विद्यार्थी बेजार, शासन बेजार, सगळेच बेजार होऊन जायचे. आता यामध्ये त्याच्यामुळं काय व्हायचं, भरती प्रक्रियेत विलंब व्हायचा आणि म्हणून ही प्रक्रिया सुधारणं ही प्रचंड मोठी काळाची गरज होती. हा मुद्दा लक्षात घ्या. तदनंतर जर आपण पाहायचं झालं तर ह्या जे-आरच्या संदर्भात जर एकंदरीत पाहायचं झालं, पूर्वी अनेक गट ब अराजपत्रित आणि गट क पदांची भरती संबंधित विभागामार्फत स्वतंत्रपणे करत होतं. 18 जुलै 2024च्या निर्णयानुसार ह्या पदासाठी पदभरती एम-पी-एस-सी मार्फत करण्यास तत्वता मान्यता देण्यात आली होती आणि आज डेट 5 मे 2026च्या जे-आरनं त्या प्रक्रियेला अधिक स्पष्टता दिली. म्हणजे आपल्याला माहित आहे गट अ, गट ब, गट अ ते गट क हे सगळीच पद एम-पी-एस-सीच्या भरती कक्षेमध्ये येणार आहेत. मग यामध्ये सगळे तलाठी वगैरे सगळीच पद कोणती येणार नाहीत ते पण तुम्हाला सांगतो, गट क ची पद. आता यामध्ये काय होईल बघा की एकंदरीत या जे-आर मुळे ज्याला आपण स्टँडर्डायझेशन म्हणतो एकदम व्यवस्थितरित्या हे आहे आणि तयारीची दिशा विद्यार्थ्याला एम-पी-एस-सीनं कॉमन सब्जेक्ट, पोस्ट स्पेसिफिक सब्जेक्ट अशा पद्धतीनं अभ्यास करायला सोपं जाईल. म्हणजे वर्षभरात एक स्ट्रक्चर तो बनवू शकतो अभ्यासाचं वगैरे आणि तो त्याचं प्लॅनिंग बनवू शकतो. नाहीतर घडीत तलाठी आली त्याचं वेगळं काहीतरी घेऊन, नगर परिषद आली त्याला 2 पॉईंट वेगळे आले ते वेगळं घेऊन बस, परत आले वनरक्षक त्यात काहीतरी वेगळं आलं वेगळं घेऊन बस. अशानं विद्यार्थ्याचं ना एक पद हुकलं
की त्या अभ्यासालाही काही किंमत राहायची नाही. पण आता तो त्याचं प्लॅनिंग वर्षभर व्यवस्थितरित्या करू शकतो का, तर याचे गट पाडले गेलेले आहेत की ह्या गट क ची परीक्षा द्यायची, तर हा पॅटर्न फॉलो केला की मी सगळीच पदं यातली देऊ शकतो आणि वर्षाला रेग्युलर अशी ऍड इथं येणार, असा मुद्दा आहे. आता बघा ह्यामध्ये काय झालं की 553 संवर्गाचे सेवा प्रवेश नियम म्हणजे 553 पद ह्या अंतर्गत भरली जाणार आहेत गट अ ते गट क ची. बा किती पद आहेत टोटल? 553. आता या 553 मध्ये बघा ह्या पदांमध्ये काय काय बदल केले यांनी. आता ही 553 पद नेमकी कोणती आहेत ही पण तुम्हाला मी पीडीएफ टाकून देतो, ती वाचून घ्या. परंतु जनरल सगळं बद्दल तुम्हाला सांगतो की काय पदांमध्ये काही पदासाठी शैक्षणिक पात्रतेची अट स्पष्ट केली, काय पदासाठी ती अट बदलली सुद्धा, काय पदासाठी ती ब्रॉड केली. बरोबर आहे. म्हणजे फक्त काय ठिकाणी आपण पाहतो की जसं की फॉरेस्टसाठी आहे की त्यामध्ये सायन्सच्या काय डिग्री आहेत, पण काय ठिकाणी वाढवलं ते, आता मायक्रोबायोलॉजी वगैरे त्यामध्ये घेण्यात आलं. काय ठिकाणी प्रेफरन्स स्किल जे आहेत अशामध्ये बदल केले. आता 553 मध्ये बरेच काय काय चेंजेस आहेत. ऍड नुसार ते अजून कळत जातात, क्लिअर होत जातात. काही पदासाठी अनुभवाची अट आवश्यक होती आणि काय पदासाठी अनुभवाची अट अनावश्यक होती. जसं की फार्मासिस्ट पद होतं, अटीची काही गरज नव्हती त्याला अनुभवाची, काय ऍड मध्ये असायची काय ऍड मध्ये नसायची. अशा ज्या अटी आहेत यांनी काय केलं, डायरेक्ट काढून टाकलेल्या आहेत अनुभवाच्या, आणि काय ठिकाणी अट गरजेचे ते कंपल्सरी करून टाकलेले आहेत. त्यानंतर ओव्हर रायडिंग ज्याला आपण म्हणतो की एकंदरीत जे एलिजिबल होण्याचे रूल्स असतात हे रूल्स एकदम सोपे केले जेणेकरून विद्यार्थ्याला कॉम्प्लिकेशन नाहीत. असे किती पदाच केलं? 553 पदाचं. आता ह्यामध्ये काय केलं बघा, आता पहिला आहे 553 पद ज्याही विभागात भरायचे त्या विभागाला 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलाय. किती? 1 महिन्याचा. 1 महिन्यात पहिल्या 15 दिवसात प्रत्येक विभागाने संबंधित सेवा प्रवेश नियम JR नुसार 15 दिवसात पब्लिश करायचे. जसं की तलाट्याचं इथं काय काय जे चेंजेस केलेले आहेत ते महसूल विभागानं डायरेक्ट दाखवून द्यायचं. इथून पुढे तलाठी पद असं आहे, त्याला हे प्रवेश नियम तयार केलं. इथून पुढे कर निर्धारक पद आहे, जे JR मध्ये दिले तसं तयार करणं. त्यानंतर 1 महिन्यामध्ये आपण पाहतो की त्यामध्ये काय चेंजेस असतील ते कळवू शकतात त्यांना. त्याच्याबरोबर 1 महिना दिलेला आहे म्हणजे पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये संपूर्ण रिक्त जागाचं मागणी पत्र कुणाला द्यायचं? MPSC ला द्यायचं. आणि त्यानंतर पुढच्या काही दिवसात MPSC प्रक्रिया करून ती पदभरती काढणार, जाहिरात होणार. अर्थात येत्या 1.5 ते 2 महिन्यात ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे प्रचंड मोठी ऍड असणार आहे, त्यामध्ये सगळी पदं असणार आहे ती. आणि म्हणून उद्या परवा सिलेबस येईल तुम्हाला की, आणि सिलेबस पण तुम्हाला सांगतो की जनरल यांची आयडिया काय सिलेबसची ती तुम्हाला सांगतो यामध्ये JR मध्येच. आता जर पुढे जर तुम्हाला पाहायचं झालं की राजपत्रित गट अ गट ब संवर्ग आणि नवीन सेवा, म्हणजे आपण पाहतो की राज्य सेवेत आपण पाहतो टोटल ह्या ठिकाणी 57 विद्यमान संवर्ग आहेत. विद्यमान म्हणजे जसं की फॉरेस्टचा आहे, ऍग्रीचा आहे, फूड अँड ड्रगचा आहे, बरोबर आहे ना. हे चालू आहेत, विद्यमान संवर्ग आहेत. ह्यामध्ये काय नाही, म्हणजे स्टेटचे तहसीलदार वगैरे हे सगळे ऑलरेडी स्थित आहेत गट अ मध्ये. आता यांनी काय केलं, नवीन 46 सेवा तयार केलेल्या आहेत. नवीन 46 नवीन पोस्ट, पदसंख्या नाही, नवीन पद तयार केले. 46 नवीन पद तयार करण्यात आलेले आहेत. आणि यामध्ये टोटल आपण पाहतो गट अ चे आणि गट ब चे टोटल मिळून जर आपण पाहायचं झालं तर 103 यानंतर संवर्ग असणार आहेत. गट अ आणि गट ब टोटल 103 संवर्ग आहेत. म्हणजे काय आहे बघा की या ठिकाणी आपण जर पाहायचं झालं की जसं की आपण वनसेवा, अन्नसेवा हे जे आहेत, फूड अँड ड्रग वगैरे, ह्यांच्या रचनेत सध्या काय बदल नाही, हे आहे असं आहे. पण नवनवीन काय पदं यांनी तयार केलेली आहेत आणि नवनवीन पदाची रिक्त संख्या वगैरे त्यानुसार आता टोटल 57 वरनं 103 वरती गट अ आणि ब ची पदांची संख्या गेलेली आहे. मग त्या पद आणि त्यानंतर जागा, बरोबर आहे ना,
नाहीतर पद माणसाला 103 पदाची ऍड आहे काय नाही. जसं की तहसीलदार एक पद आहे, त्याच्या 10 जागा आल्या, अशी टोटल आता किती पद झाली? 103. कशाची? गट आणि गट ब ची मिळून. हा मुद्दा ध्यानात ठेवा. आता तदनंतर जर तुम्ही पाहायचं झालं तर आपण जर पाहायचं झालं तर गट ब आणि गट क टोटल 252 संवर्ग तयार केलेत. म्हणजे टोटल जे विद्यमान आहेत ते पण आणि नव्यानं काय घेतलेले आहेत ते पण. आणि यामध्ये 17 गट काढून टाकले जुने, ज्या सेवेची काही गरज नव्हतं. हे प्रशासकीय गट. आता यामध्ये तलाठी येतं, गट ब आणि गट क. आता इथं आहे टेक्निकल गट. काय? 221 टेक्निकल गट राहिले आता, बरोबर आहे. बट ब आणि क चे मिळून 221. 29 गट काढून टाकले तरी पण किती राहिले? 221 टेक्निकल पोस्ट. बरोबर आहे ना? भरपूर. जसं कृषी सेवक आहे, फार्मसिस्ट आहे, हे अशी पदे यामध्ये असणार आहेत. आणि विशेष म्हणजे काय, हे सगळंच एमपीएससी मार्फत भरलं जाणार आहे. आता जर तुम्ही पाहायचं झालं तर या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं तर मुलाखत नाही. म्हणजे आपण पाहतो की इथं तुमची एक एक्झाम होणार, त्या एक्झामवर आपण पाहतो मेरिट लागणार आणि मेरिट नंतर म्हणजे एक्झाम मध्ये तुमची स्पीड आणि ॲक्युरेसी चेक होणार. मॅक्सिमम पोस्टसाठी इंटरव्ह्यू काढलेले आहेत. हे विद्यार्थ्यांसाठी फायद्याची गोष्ट आहे. आणि पेपरचा अभ्यास चांगला म्हणजे 1 तासाचा पेपर राहणार स्पीड आणि ॲक्युरेसी मध्ये आणि ते 100 प्रश्न राहणार. ही एक पद्धत आहे. त्याला प्री मेन्स कसं करणार हे अजून काय डिक्लेअर केलेलं नाही. ते उद्या परवा डिक्लेअर होऊन जाईल. ते काय उद्या परवा डिक्लेअर होईल. आता यामध्ये हा GR कुणाला लागू नाही. कोणती पद एमपीएससीच्या माध्यमातून भरली जाणार नाहीत हे लक्षात घ्या. तर पहिले आहेत GRच्या दिनांकापर्यंत ज्या जाहिराती आलेत त्यांच्यासाठी नाही. म्हणजे आतापर्यंत जी जाहिरात पडली आहे कधीपर्यंत? 5 मे पर्यंत, त्यांच्यासाठी हा GR नाही. पण हेतून पुढे पडणाऱ्या फक्त कोणत्या? जसं की एमपीएससी व्यतिरिक्त स्वतंत्र शासकीय यंत्रणेतून भरती, जसं की आता लॉची एक्झाम आलेली आहे, ही स्वतंत्र भरती प्रक्रिया आहे, ह्याच्यासाठी हा GR लागू नाही. आणि जसं की काय भरती आहेत, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती, पोलीस भरती, ह्यांच्यासाठी हा GR नाही. म्हणजे जसं त्यांचं सुरू आहे तसं त्यांचं राहील. बाकी सगळीच पद एमपीएससी मार्फत भरली जाणार. जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख, भरती करणारी यंत्रणा आणि संबंधित संवर्ग या तिन्ही गोष्टी आपल्याला पुढे जाहिरातीत तपासायच्या असतात. पण सध्या तर ह्या GR मध्ये असं आहे, हे 2 पद सोडली तर बाकी सगळी पद कशाच्या मार्फत भरली जाणार आहेत? एमपीएससी मार्फत. आता यामध्ये बघा काय पदाची पदोन्नती झाली, काय संवर्ग मृत केले, तो द्या विषय सोडून, तो आपला पॉइंट नाही. बरोबर आहे ना? आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं की एकंदरीत 73 जे परिशिष्ट आहे यामध्ये एकंदरीत हे जे आहेत गट अ ते गट क पर्यंतची पद, ह्यांच्यासाठी हा नियम लागू आहे. यामध्ये राज्यसेवा, यामध्ये आपण पाहतो 18 सेवा ज्या नवीन आलेल्या आहेत त्या. त्यानंतर आपण पाहतो पद उन्नतीनं काय पद भरायचे, जसं की CDPO वगैरे जी पद भरायची असतात डिपार्टमेंटल अंतर्गत, त्यांच्यासाठी सुद्धा हाच नियम राहील. बरोबर आहे? लक्षात घ्या. डिपार्टमेंटल PSI साठी सुद्धा हाच नियम राहील असं यांचं म्हणणं आहे. मृत संवर्गाची पद निघणार नाहीत. त्यानंतर गट ब अराजपत्रित, गट क मधील प्रशासकीय गट, लिपिक वर्ग आहे, ग्राम महसूल अधिकारी आहेत, हे पद ह्यातनं भरली जाणार आहेत. गट ब मधले अजून AMVI, RTO, JE, त्यानंतर पशुसंवर्धन, टाउन प्लॅनिंग असिस्टंट, ही पद ह्यामध्ये भरली जाणार आहेत. ह्या पदांसाठी हे नवीन सेवा नियम तयार करण्यात आलेले आहेत. हा विषय लक्षात ठेवा. आता बघा पुढे यांना काय करायचं आहे, विद्यार्थ्यांनी काय करा, पहिलं ही वॅकन्सी नाही, ऍडव्हर्टाइजमेंट नाही, हा GR आहे, हे ध्यानात ठेवा. त्यामुळे तुम्ही कॉमन सब्जेक्ट मजबूत ठेवा. मराठी, इंग्रजी, GH GK, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, बरोबर आहे, ह्या ठिकाणी गणित, असे विषय, हे शासनाचे नवनवीन कायदे, हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, हे तुम्ही करा.
बाकी ह्याच्या पलीकडे सिलेबस असणार नाही असं जे आर नुसार सांगण्यात आलेलं आहे. काय जे आर नुसार असं म्हणणं आहे. आणि जे टेक्निकल पोस्ट असते त्यातल्या त्याला स्पेसिफिक क्वालिफिकेशन आणि स्पेसिफिक सब्जेक्ट आहे त्याचं नॉलेज त्यांनी ठेवायचं, जसं की कृषी सेवक वगैरे त्या पदांसाठी आहे मुद्दा. बरोबर आहे. त्यानंतर मुलाखत नसल्यामुळं रिटर्न मार्क निर्णायक राहणार आहेत. म्हणजे एकच म्हणता येणार नाही, जी लेखी असेल ती हे निर्णायक राहणार आहे. कॉम्पिटिशन तगडं राहणार आहे त्यामध्ये नाही. आणि जाहिरात आल्यानंतर आपली एलिजिबिलिटी, एज, सिलेबस, पॅटर्न, प्रिव्हियस इयर जे आर ऍप्लिकेबल आहे का नाही हे तुम्हाला तिथं कळून जाईल अजून रित्या व्यवस्थितरित्या हे इथं दिसतंय. थोडक्यात काय एका झोकात रिझल्ट म्हणजे काय तर 553 पद गट अ ते गट क ची ही या जे आर साठी तयार केली. 18 नवीन सेवा तयार केल्या. 221 टेक्निकल पद. आता ह्यामध्ये आपण पाहतो 553 मध्ये 103 राज्यसेवेची पद आहे ती. बरोबर आहे. 252 पद गट अ गट क चे आहेत. आणि अशा प्रकारे जर आपण पाहायचं झालं तर 73 परिशिष्ट हे सगळ्यांसाठी आहे. आणि हे 553 पद गट अ ते गट क यांचं क्वालिफिकेशन वगैरे सगळ्याच गोष्टीमध्ये मायनर मेजर दोन्ही प्रकारचे चेंज इथं घडलेले आहेत. त्याच्यामुळं हे चेंज पण थोडे थोडे लक्षात ऍड नुसार येणार आहेत. पण लक्षात ठेवा की सगळीच प्रक्रिया एमपीएससी कडे आली. उद्या परवा एमपीएससी तांत्रिक वर्गासाठी एक वेगळी एक्झाम ठेवेल. आणि आपण पाहतो की सामान्य प्रशासन जसं की तलाठी, एसटीआय, एएसओ जी काय पद आहेत ती 553 ह्यांच्यासाठी एक प्रक्रिया राहील. सेगमेंट असा राहील, मी सांगतो तुम्हाला. गट अ राजपत्रित राज्यसेवेतून जसं चालू आहे तसं, गट ब च जसं चालू आहे तसं, आणि गट क च एक सेपरेट सेगमेंट तयार होईल. त्यामध्ये 2 सेगमेंट, एक टेक्निकल सेगमेंट आणि एक आपला जनरल सेगमेंट असं या ठिकाणी तयार होईल. असं जे आर वरून तर आपल्याला इथं जाणवतंय, वाटतंय. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि एकंदरीत म्हणजे काय की एमपीएससी ओरिएंटेड प्रिपरेशन हेच तुम्हाला इथून पुढे पद देणार आहे, पोस्ट देणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या चॅनलला जोडले राहा, 100% जोडले राहा. का तर एमपीएससी चॅलेंजरच आपलं नाव आहे, एमपीएससी ओरिएंटेडच आपण आहोत. आणि हे सगळ्या महाराष्ट्राला विद्यार्थ्याला माहित आहे. तर या ठिकाणी गोष्ट तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात आली असावी अशी अपेक्षा इथं व्यक्त करतो. आणि ह्या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.